ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आणि ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित 5व्या फेडरेशन कप ऑल इंडिया कबड्डी चॅम्पियनशिपसाठी विदर्भातील मुलींचा संघ पूर्णतः सज्ज झाला आहे। या स्पर्धेपूर्व तयारीसाठी 6 ते 11 डिसेंबर 2025 दरम्यान सुटाळा बुद्रुक येथे विशेष सराव शिबिर घेण्यात आले। खेळाडूंना तांत्रिक कौशल्य, फिटनेस आणि सामन्यांची मानसिक तयारी यांची सखोल ट्रेनिंग देण्यात आल्याने शिबिर अत्यंत यशस्वी ठरले। 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांचे संघ सहभागी होणार असून विदर्भातून निवडलेल्या उत्कृष्ट मुली या महत्त्वाच्या स्पर्धेत प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत। विदर्भ संघाची तयारी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। शिबिराच्या समारोप प्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंच्या उत्साहात भर पडली। यावेळी सतीश भाऊ इखार, अध्यक्ष, शेतकरी बोर्ड, विदर्भ कबड्डी असोसिएशन व भारतीय संघ निवड समिती सदस्य यांनी अध्यक्षस्थान भूषवले। तसेच जिल्हाध्यक्ष विजय बंडू बडोदे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, सचिव गणेश चौकसे, शरद वसतकार, गोपाल राऊत, राष्ट्रीय खेळाडू राजेश परदेशी आणि कपिल चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी संघाच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। या शिबिरामुळे संघात नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून फेडरेशन कपमध्ये विदर्भातील मुली चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आणि याच्या पुढच्या मॅचेस चाळीसगाव येथे होणार आहे दिनांक 12 ते 14 डिसेंबर पर्यंत। त्या ठिकाणी आम्ही फायनल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि फायनल सुद्धा मारू। या राष्ट्रीय स्पर्धा चंदीगड येथे झाल्या होत्या। त्याच्यामध्ये ज्या क्वार्टर फायनलमध्ये 8 मुलींच्या आणि 8 मुलांच्या ज्या टीमा येतात, त्या मुलींच्या 8 टीमामध्ये आपली विदर्भाची टीम क्वालिफाय झाली होती आणि हा संघ आता 5th फेडरेशन नॅशनल चाळीसगाव इथे होत आहे। त्याचा सराव शिबिर आपण या खामगाव या ठिकाणी ठेवला होता आणि चांगला सराव शिबिर या बंडोबा बोदडे आणि चौकसे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। त्याचीच आणि हा संघ आता उद्या सकाळी या ठिकाणून रवाना होतील आणि उद्या सायंकाळपासून त्या 5th फेडरेशन कपच्या स्पर्धा चालू होत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला निश्चित आशा आहे की आमचा संघ त्या ठिकाणी फायनल खेळेल। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।